करून ठेवलंय आम्हालाही माहिती. तर फोन पण अनेक वेळा आमचे बंद होतात आपोआप बिकॉज ऑफ दिस प्रॉब्लेम. तरी आता बॅकअप म्हणून एक BSNLचं कार्ड मी घेऊनच ठेवणार आहे. चला, एक आपण परिसंस्था नाही, मागच्या वेळेला आपण कुठला लेसन बोललो होतो रे, आपला शेवटचा धडा 17वा. बायोटेक्नॉलॉजी. येस, आपण बायोटेक्नॉलॉजी या धड्याबद्दल बोललो होतो, बरोबर. मी आज पुस्तक शेअर करू का? त्या दिवशी आपण PPT मधनं लेसन पाहिला होता. आज जरा पुस्तकात बघूया, म्हणजे आपल्याला दोनही गोष्टी कळतील. बरं, चलो. Now I am sharing the book with you. It's all about biotechnology. आपण त्या दिवशी बोललो होतो की बायोटेक्नॉलॉजी म्हणजे बायोलॉजी प्लस टेक्नॉलॉजी. जसं आपल्याला माहिती आहे की आपल्या बॉडीमध्ये खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत ह्या बायोलॉजिकल प्रोसेसेस म्हणून ऑटोमॅटिक होत असतात, बरोबर. सेल डिव्हिजन ही त्यातली एक सिंपल प्रोसेस आहे. सेल स्वतः मल्टिप्लाय होतात, सेल स्वतः रिप्रोड्यूस होतात आणि त्याच्यामधनं नवीन नवीन ऊती रिपेअर होत राहतात. आता आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये एक मिनिट हा, आता आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये सगळे ऑर्गन्स ऑलरेडी तयार झालेले आहेत. आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये ऑर्गन सिस्टीम्स ऑलरेडी वर्किंग आहे, बरोबर की नाही. बरोबर. आता तुमच्या आणि माझ्या सगळ्यांच्या शरीरामध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, सगळ्या प्रकारच्या सिस्टीम्स काम करतायत आणि चांगलं काम करतायत. पण हे सगळं होत असताना आपल्या शरीरातल्या खूप साऱ्या पेशी ह्या रोज मरत असतात, बरोबर. त्या रोज मरतात आणि रोज पुन्हा नव्याने बनतात आणि जिथे जिथे खराबी आहे तिकडे तिकडे ते ऑटोमॅटिक रिपेअर पण होऊन जातं. ही सिस्टीम आपल्या शरीरामध्ये ऑटोमॅटिक आहे, त्याला म्हणतात ऑटो जनरेशन किंवा सेल डिव्हिजन. मग ह्याचाच वापर करून टिश्यूजमध्ये आपण सेल रिप्रोडक्शन हा विचार करून नवीन नवीन ऑर्गन्स पण बनवू शकतो आणि इथूनच आपला लेसन सुरू होतो. सो मागच्या वेळेला आपण ह्याचा फर्स्ट पार्ट काय आहे ते बघायला सुरुवात केली होती. तर टिश्यूज म्हणजे काय, टिश्यूज कुठून सुरू झाली याची स्टोरी. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण जेव्हा सिंगल सेल होतो, सिंगल सेल अॅनिमल्स लाईक अमिबा, पॅरामेशियम किंवा युग्लिना, या एका सेलमध्ये जे काही सगळं होतं ते सगळं आपल्या बॉडीमध्ये पण आता पण एका सेलमध्ये सगळं होत असतं, बरोबर. आता त्या सिंगल सेल्समध्ये देर आर मल्टिपल थिंग्स हॅपनिंग. सगळ्याच्या सगळ्या सिस्टीम्स त्या एका सेलमध्ये आहेत, पण मोस्टली बाकी सगळे ऑर्गॅनिझम्स हे आता मल्टीसेल्युलर. आपल्या इव्होल्युशन मध्ये वी हॅव इव्हॉल्व्ड फ्रॉम अ सिंगल सेल टू मल्टीसेल्युलर ॲनिमल्स विथ कॉम्प्लेक्स सिस्टीम. जसे की तुम्ही, मी, कोणतेही पक्षी, कोणतेही मासे, हे सगळे आता काही सिंगल सेलचे नाही आहेत. उलट सेल्स एकत्र येऊन त्यांची खूप कॉम्प्लेक्स सिस्टीम त्याच्यामध्ये आहे. मग ह्या सगळ्या प्रोसेसेस आपल्या शरीरामध्ये कशा आल्या, टप्प्याटप्प्याने आल्या. एकाच पेशीमध्ये, एका सिंगल सेलमध्ये सगळ्या गोष्टी एकत्र एकाच ठिकाणी होतात. समजा बघा, हा आहे आपला अमिबा, हे आहे त्याचा न्यूक्लियस, हे त्याचं सायटोप्लाझम. इथे जे आता मी त्याला डॉट करत नाही, नाहीतर त्याला खूप वेळ लागेल, पण उदाहरण म्हणून सांगते. हे डॉटेड स्ट्रक्चर म्हणजे त्याचं सायटोप्लाझम आहे, ही त्याची सेल वॉल आहे. ह्याच अमिबाला खाण्यापिण्याकरता हा इकडे असा पाय बाजूला करेल, त्याला आपण सुडोपोडिया म्हणतो. इथलं फूड पार्टिकल खाऊन घेईल आणि हा ऑटोमॅटिक इकडून इकडे सरकेल. सो लोकोमोशन, रेस्पिरेशन, रिप्रोडक्शन, सेल डिव्हिजन, सगळंच्या सगळं हा एकटा एक सिंगल सेल करतो. ज्या काही लागणाऱ्या गोष्टी आहेत सगळ्या त्याच्या सेलमध्ये ऑटोमॅटिक आहेत. आता आपल्या शरीरामध्ये हे असं होणं शक्य नाहीये. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीची एक डिफाईन्ड प्रोसेस आहे. आपल्याकडे एकाच पेशीला सगळं काम करायची काही गरज नाहीये. आपल्या पेशी ह्या इंडिपेंडेंटली काम करतात, पण ऍज अ युनिट काम करतात. मग आता अ ग्रुप ऑफ सेल्स हॅव्हिंग द सेम ओरिजिन, सेम स्ट्रक्चर अँड सेम फंक्शन इज कॉल्ड एज टिश्यू. एकसारखे सेल्स, समजा हे आहेत माझ्या मसलचे सेल्स. तुम्हाला माहित आहे ना, मसल सेल्स असे असतात स्पिंडल शेप, ठीक आहे. हा असा माझ्या मसल्सच्या सेल्सचा मी एक बंच घेतला, तर दिस ऑल विल बी सेम. त्याचं न्यूक्लियस आणि त्याचं स्ट्रक्चर थोडंफार सेम असे तर मध्ये मध्ये पण असतात त्या अशा. दिस आर लाईक मछली कशी असते ना, मछली तशा शेपचे असतात. इमॅजिन करूया. आता ह्या सगळ्याच्या सगळ्या ज्या सेल्स मी काढल्या आहेत, ह्या सगळ्याच्या सगळे जे एकसारख्या सेल्सचा बंच आहे, त्याला आता मी काय म्हणेन, आय विल कॉल देम अ टिश्यू. आता ह्या टिश्यूचं काम काय आहे,
माझ्या समजा दंडामधले हे मसल्स आहेत. तर मी जेव्हा हात पुढे घेईन किंवा मागे घेईन तेव्हा माझ्या हाताला फोर्स देणं, फ्लेक्झिबिलिटी देणं आणि हाडाला चिटकून असल्यामुळे माझ्या हाताची मुवमेंट करवणं योग्य पद्धतीने, हे माझ्या या सेल्सचं काम आहे. आणि या सगळ्याच्या सगळ्या सेल्स एकच काम करतात. दे आर फ्रॉम द सेम ओरिजिन, सेम स्ट्रक्चर अँड दे हॅव द सेम फंक्शन. म्हणून ते टिश्यू आहेत. आता आपल्याला माहितीतल्या सगळ्यात चांगल्या ऑर्गन्सचं आपण उदाहरण घेऊया, जसं की आपलं हार्ट आहे किंवा आपला ब्रेन आहे किंवा आपल्या किडनीज आहेत. दीज ऑर्गन्स हॅव स्पेशलाइज्ड सेल्स. जे आपल्या हार्टमध्ये आहेत ते आपल्या ब्रेनमध्ये नाही आहेत, जे आपल्या ब्रेनमध्ये आहेत ते आपल्या किडनीमध्ये नाही आहेत. तर किडनी मधले सेल जे स्पेशल प्रकारचे सेल आहेत ते काय करतात, सगळंच्या सगळं रक्त फिल्टर करून टाकतात. तसेच आपल्या हार्ट मधले सेल पंपिंग साठी चांगले आहेत. समजा तुमच्या ब्रेनच्या सेलला सांगितलं पंप करा रे, तर ते म्हणतील तू येडाबिडा झालाय का, माझं काम आहे इकडून तिकडे इलेक्ट्रिक, तुम्हाला माहिती आहे ना आपल्या बॉडीमध्ये इलेक्ट्रिक स्पार्क होतात, इकडून तिकडे इलेक्ट्रोकेमिकल सिग्नल्स इकडून तिकडे देणं, हे काम आपल्या न्यूरॉन्सचं आहे जे आपल्या नर्वस सिस्टीम मध्ये असतात. सो एव्हरी टाईप ऑफ टिश्यू इज अ स्पेशलाइज्ड फॉर्मॅट ऑफ टाइप्स ऑफ सेल्स. ठीक आहे. आता हे आपल्या बॉडीमध्ये मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये होतं. दे आर डिवायडेड इंटू डिफरंट ग्रुप्स अँड इच ग्रुप परफॉर्म्स अ डेफिनेट फंक्शन. आता टिश्यूचे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. एक आहे सिम्पल टिश्यू, एक आहे कॉम्प्लेक्स टिश्यू. सिम्पल टिश्यू कसा बनलाय, मेड अप ऑफ ओनली वन टाइप ऑफ सेल्स. एक्झाम्पल एपिथेलियल टिश्यू ऑफ एनिमल्स, मेरिस्टेमॅटिक टिश्यू ऑफ प्लांट्स. एकाच पद्धतीचं काम ते करणार आहेत, त्याच्यामुळे ते एकसारखेच आहे, त्याच्यामध्ये काहीच कॉम्प्लेक्सिटी नाहीये. सिम्पल टिश्यू. आता कॉम्प्लेक्स टिश्यूचं काम काय, मेड अप ऑफ मोर दॅन वन टाइप ऑफ सेल्स. एक्झाम्पल ब्लड ऑफ एनिमल्स, झायलम अँड फ्लोएम ऑफ प्लांट्स. आपण झायलम आणि फ्लोएमच्या स्ट्रक्चरमध्ये बघितलं होतं. झायलमचे 4 वेगवेगळ्या प्रकारचे सेल असतात, फ्लोएमचे पण 4 वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आपल्या ब्लडमध्ये आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स, बरोबर, अशा खूप साऱ्या गोष्टी ब्लडमध्ये पण असतात. सो ते कॉम्प्लेक्स टिश्यू आहेत. टिश्यू म्हणजे काय, टिश्यू इज ग्रुप ऑफ सेल्स. एकसारख्याच सगळ्या असतील तर दॅट इज अ सिम्पल टिश्यू, वेगवेगळे असतील तर ते असतील कॉम्प्लेक्स टिश्यूज. बरोबर. आता लेट अस गो अहेड अँड अंडरस्टँड. Plants being sedentary, most of their tissues are of the type that give support. हे आपण आधीच बोललो होतो. प्लांट्सना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची मुभाच नाही. ज्या ठिकाणी त्यांची बी रुजते किंवा ज्या ठिकाणी झाड जन्माला येतं तिकडेच ते मरेपर्यंत राहते. सो ते सेडेंटरी या शब्दाचा अर्थ काय, एकाच ठिकाणी राहणारे. ठीक आहे. त्याच्यामुळे त्यांचे खूप सारे जे टिश्यू आहेत ते काय आहेत, एकाच पद्धतीने पण त्या प्लांटला सपोर्ट करणार. तर प्लांटच्या जगण्याला त्या ठिकाणी सर्व्हाइव्ह करण्याकरता ते सपोर्ट करतात. ठीक आहे. आता पुढे, सो देअर आर डेड सेल्स इन सम टिश्यूज अँड दिस डू नॉट नीड मच अटेन्शन. म्हणजे जसं आपण बघितलं होतं झायलम मध्ये पाणी कंडक्ट करण्याचं काम आहे. झायलमचं काम काय आहे, इकडून तिकडे पाणी घेऊन जाणं. पण पाणी नेण्याकरता त्याच्यामध्ये खूप सारे डेड टिश्यूज पण आहेत, डेड सेल्स असतात त्याच्यामध्ये. पण काही प्रॉब्लेम नाही ना, ते स्वतः पाणी पिणार नाही, उलट ते पाणी इकडून तिकडे घेऊन जातील. जशी रिकामी बाटली असते किंवा रिकामा पाईप असतो, त्या पाण्याला स्वतःला जीव नाहीये पण ते पाणी इकडून तिकडे घेऊन जाते. अशा पद्धतीने ते डेड सेल्स जे असतात ते पण कामाला येतात. सो ग्रोथ ऑफ द प्लांट्स ऑकर इन स्पेसिफिक पार्ट्स ऑफ देअर बॉडी वेअर द टिश्यू कंटेंट डिवाइडिंग सेल्स. ॲज एनिमल्स have to move from place to place in search of food, shelter and partners. ॲनिमल्सचं काम जास्त डिफिकल्ट आहे. आपल्याला अन्न शोधायचंय, निवारा शोधायचा आहे, एक रिलायबल पार्टनर शोधायचा आहे. आपली खूप जास्त एनर्जी त्याच्यामध्ये वाया जाते. एकाच ठिकाणी सगळं असेल, समजा आपली पण मुळं अशी जमिनीला चिटकलेली असतील तर आपल्याला ऑटोमॅटिक अन्न तिकडनं मिळेल, पाणी मिळेल, म्हणजे अन्न म्हणजे मिनरल्स मिळतील, पाणी मिळेल. आपल्याला पानं असतील तर आपण स्वतःचं अन्न स्वतःच बनवून टाकू. पण असं नाहीये ना, आपल्याला सगळं शोधत फिरायचंय. मग आपली खूप एनर्जी त्या शोधाशोधीमध्ये जाते. म्हणून आपले खूप सारे टिश्यूज हे कॉम्प्लेक्स आहेत. ठीक आहे. सो युनिफॉर्म ग्रोथ ऑकर्स थ्रू आउट द बॉडी ऑफ एनिमल्स अँड दे डू नॉट हॅव डिफरंट डिवायडिंग अँड नॉन डिवायडिंग टिश्यू. आपल्याकडे असं काही कन्फ्युजन नाही आहे की ह्या सेलचं डिव्हिजन होणार नाही, ह्याचं होईल. सगळेच डिवाइड होतात आणि सगळेच एकमेकांना खराब झालं तर रिप्लेस करतात. ठीक आहे. दिस मीन्स दॅट प्लांट्स अँड एनिमल्स हॅव डिफरंट टाइप्स ऑफ टिश्यू टू परफॉर्म नेसेसरी फंक्शन्स. हे तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. आपल्या शरीरामध्ये काही झायलम फ्लोएम नाहीये, पण आपल्या शरीरामध्ये आर्टरीज आणि वेन्स आहेत. दे आर सिमिलर टू दी झायलम अँड फ्लोएम. आता ॲनिमल टिश्यूज बघा, इन दी बॉडी ऑफ ॲनिमल डिफरंट ऑर्गन्स कम टुगेदर
to perform a specific function. Organs like lungs and trachea, with the help of the concentration and relaxation of some muscles, bring about the function of respiration. आता आपण लंग्सच्या सेल्स बद्दल बोलतोय. आपल्याला पुस्तकामध्ये रेस्पिरेशनच्या लेसन मध्ये आपण खूप डिटेलमध्ये बघितलंय ते अल्व्हिओला आहे, त्याच्या आजूबाजूला इकडे तिकडे कसे ते कॅपिलरी ऍक्शनने सगळं ब्लड आत जातं, तिकडनं नको असलेल्या गोष्टी घेतं आणि स्वतः ऑक्सिजन देतं, कार्बन डायऑक्साईड घेऊन बाहेर पडतं आणि मग वेन्स मध्ये काय बरोबर. सो अशा पद्धतीने स्पेसिफिक फंक्शन आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे टिश्यूज करतात. ही कनेक्टिव्ह टिश्यू आहे, हा मस्क्युलर टिश्यू बघा मी मसल्स काढले होते तसे. एपिथेलियल टिश्यू म्हणजे आपल्या स्किनचा सगळ्यात वरचा भाग. मग हे नर्वस टिश्यू आपले न्यूरॉन आणि हे बघा हे आपले छोटे छोटे आरबीसीज. सो देर आर टाइप्स ऑफ डिफरंट टिश्यूज परफॉर्मिंग डिफरंट फंक्शन्स. सो अकॉर्डिंगली टिश्यूज आर क्लासिफाईड इंटू डिफरंट टाइप्स. मग देर आर 4 मेन टाइप्स. आपल्या टिश्यूजचे 4 प्रकार आहेत. एपिथेलियल, कनेक्टिव्ह, मस्क्युलर आणि नर्वस. ठीक आहे, आता एक एक आपण डिटेलमध्ये बघूया. ब्लड इज ऑल्सो अ टाइप ऑफ कनेक्टिंग टिश्यू. आपल्या बॉडीमधला सगळ्यात इम्पॉर्टंट कनेक्टिव्ह टिश्यू आहे ब्लड. ब्लड आपल्या शरीरामध्ये सगळीकडे असतं. तुमच्या बोटाला टोचलं म्हणजे अगदी टाचणी जरी तुमच्या बोटाला लागली तरी रक्त येतं. तुमचा केस जरी उपटला गेला ना एक्स्ट्रा तरी पण त्यात इथे डोक्याच्या इथे छोटासा टिंबा एवढं रक्त येतं. पायाला जखम झाली तरी रक्त येतं. नख जास्तीचं कापलं गेलं तरी रक्त येतं. सो प्रत्येक ठिकाणी आपल्या शरीरामध्ये रक्तच रक्त आहे, म्हणून तो सगळ्या सेल्सला कनेक्ट करणारा कनेक्टिंग टिश्यू आहे. इट सर्क्युलेट्स इन दी बॉडी फ्रॉम वन पार्ट टू अनदर अँड ट्रान्सपोर्ट डिफरंट मटेरियल्स. फॉर एक्झाम्पल, इट ट्रान्सपोर्ट्स ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट्स टू ऑल सेल्स इन द बॉडी. Similarly, it transports waste materials generated all over the body to take to the kidney for excretion. म्हणजे ब्लडच आहे आपल्या शरीरामधला सगळ्यात मेन प्लेअर आहे ब्लड. आपल्या बॉडीमध्ये खूप सारे ग्लँड्स आहेत. ग्लँड्सचं काम काय असतं? वेगवेगळे हॉर्मोन सिक्रेट करणं. ते हॉर्मोन तिकडनं घेणं आणि आपल्या प्रत्येक ऑर्गनकडे देणं, जिकडे त्याची गरज आहे तिकडे ते पोहोचवणं. तिकडून नको असलेल्या गोष्टी घेणं आणि किडनीकडे देणं. शरीरामधलं अतिरिक्त पाणी किडनीज मधनं बाहेर टाकणं. आपल्या पोटामध्ये जे काही अन्न आहे ते पचताना त्या प्रत्येक टिश्यूला एनर्जी लागते ना. बिना कामाचं किंवा बिना शक्तीचे आपल्या मसल्स तरी कसे काम करतील पोटातले. सो त्यांना सुद्धा एनर्जी देण्याचं काम हे आपल्या रक्तामधलं होत असतं, बरोबर. म्हणून दॅट इज अन इम्पॉर्टंट कनेक्टिव्ह टिश्यू. आता पहिला टिश्यू बघा, एपिथेलियल टिश्यू. हा देणं ना खूप इंटरेस्टिंग आहे. This lesson will tell you how our body is made up of. So protective covering in the animal body are called as epithelial tissue. कुठल्या पण अवयवाचं जे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे ते एपिथेलियल टिश्यूने बनलेले आहे. सेल्स इन दिस टिश्यू आर क्लोजली पॅक्ड अँड फॉर्म कंटिन्युअस लेयर्स. आता जरा स्वतःची स्किन बघा आणि मला सांगा, आपण जेव्हा त्या टीव्ही मधला ऍड बघतो, काहीतरी मॉइश्चरायझरची ऍड, साबणाची ऍड, अशी स्किन दाखवतात, त्याच्यामध्ये इथे मॉइश्चरायझर टाकतात धपधप धपधप आणि मग त्याच्यामध्ये घुसतं आणि मग सगळी स्किन आपली ग्लो करायला लागते. असेच सेल असतात की नाही? कारण आपल्या स्किनला म्हणजे शरीरातल्या कुठल्या पण हाताच्या, पायाच्या, नाकाच्या, पोटाच्या आपल्या आउटर मोस्ट लेअर शरीराचा जो एक्सपोज होतो बाकीच्या सगळ्या सरफेसेस बरोबर किंवा बाकीच्या सगळ्या ऍटमॉस्फिअर बरोबर, वस्तूंबरोबर, त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी एक असं बंद सेल्सचं काय बरं म्हणतो, झाकण म्हणता येईल बघा ना. सगळे सेल कसे एकमेकांना चिटकलेले आहेत, बरोबर. सेल्स ऑफ एपिथेलियल टिश्यू आर सेपरेटेड फ्रॉम द सेल्स ऑफ other underlying tissues by the fibrous membrane. The skin, mucous layer of the mouth cavity, inner surface of the blood vessels, walls of the alveoli, etc. are made up of the epithelial tissue. तुम्ही कुठले पण ऑर्गन घ्या जनरल, त्या ऑर्गनचे आउटर मोस्ट लेअर हे एपिथेलियलने बनलेले आहेत, कारण त्याला प्रोटेक्ट करण्याकरता बनलेले आहेत. ठीक आहे. आता टाइप्स ऑफ एपिथेलियल, तर एपिथेलियलचे सुद्धा टाइप आहेत. सगळ्यात पहिले आहे स्क्वॅमस एपिथेलियल किंवा स्क्वॅमस एपिथेलियम. इनर सरफेस ऑफ द माउथ, इसोफेगस, ब्लड वेसल्स ऑफ अल्व्हिओलाई, सगळे नाजूक अवयव. थिन स्मॉल फ्लॅट सेल्स फॉर्म द सेमी परमिएबल मेम्ब्रेन. हे किती चपट आहे बघा, एकदम पातळ पतलस एक लेअर आहे. आता आपला जो माउथ आहे, माउथ, थिंक अबाउट युअर, तुमच्या गालाला जरा आतून जीभ लावून बघा बरं, असं जरा जिकडे आपण च्युइंगम ठेवतो, एखादी गोळी ठेवतो, तो छोटासा आपल्या गालाच्या मधला एकदम थिन लेअर आहे, त्याला म्हणतात स्क्वॅमस एपिथेलियम.
आपला गालच किती पातळ असतो, त्या आतल्या गालाला प्रोटेक्ट करणारे हे स्क्वॅमस एपिथेलियम आहेत. त्याच्यामध्ये सिलेक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ऑफ सबस्टन्सेस म्हणजे मऊ मऊ आहेत ना आतून, ते आपल्या तोंडाला आतून प्रोटेक्ट करतायत आणि ते सेमी परमिएबल आहे. तोंडातनं जी काही लाळ तयार होते ती आपल्या अन्नाबरोबर मिक्स व्हावी म्हणून ह्या मेम्ब्रेनच्या आरपार पाणी जायला पाहिजे, बरोबर. तर ते बाहेर येण्याकरता त्याच्यामध्ये परमिएबिलिटी आहे. सिलेक्टिव्ह परमिएबिलिटी या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहितीये का? चला असं समजा की हा आपला वर्ग आहे आणि ह्या वर्गामध्ये हा आहे दरवाजा. आता या क्षणी आपल्या वर्गामध्ये काहीतरी मस्त भाषण चाललंय, नाटक चाललंय, गाण्याचा कार्यक्रम चाललाय, आपल्या आपल्या वर्गापुरतं चाललंय आणि दरवाजा वाजला. आपण काय करतो, अगदी एवढसा दरवाजा किलकिला करून बघतो की बाहेर कोण आले. एखादा महत्वाचा मुलगा, शाळेमध्ये महत्वाची कामं करणारा मुलगा, ज्याच्याकडे महत्वाच्या सूचनांची वही आहे, आपण लगेच त्याला आतमध्ये घेतो. काय माहिती उद्या एखादी सुट्टी मिळेल की काय, अशी सूचना असेल तर तो आतमध्ये येतो आणि त्याचं काम करतो, निघून जातो आणि आपला वर्ग कार्यक्रम सुरू होतो. थोड्या वेळानंतर आणखीन कोणतरी येऊन दरवाजा वाजवतो. आपण बघतो आता कोण आलंय, बघतो तर असंच कोणतरी, हे आहे का, ते आहे का, ही वही आहे का, असं मागायला कोणतरी आलेलं असतं. आपण म्हणतो काय नाही जा, ह्याला आपण पळवून टाकतो. असं का? सिलेक्टिव्ह परमिएबिलिटी, कोणाला आत घ्यायचं कोणाला बाहेर सोडायचं हे आपण ठरवलेलं असतं. ह्याला सेमी परमिएबल मेम्ब्रेनमुळे, म्हणजे दरवाजा आपलाच आहे ना, आपणच दोन्ही वेळा उघडलाय आणि आपणच ठरवलंय कोणाला आत घ्यायचं आणि कोणाला नाही घ्यायचं. हे असं आपल्या प्रत्येक सेलमध्ये केलं जातं. त्याला म्हणतात सिलेक्टिव्ह परमिएबिलिटी. अच्छा, दुसरं आहे स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम. आउटर लेअर ऑफ स्किन, आपल्या शरीराचा बाह्यतम भाग जो आहे तो आहे स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम. आपल्या स्किनचा बाह्यतम भाग. मेनी लेअर्स ऑफ सेल, किती किती लेअर आहेत बघा ना. प्रिव्हेन्शन ऑफ वेअरिंग ऑफ ऑर्गन्स अँड प्रोटेक्शन ऑफ ऑर्गन्स, आपल्या शरीराला झाकणारं कवच स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम आहे. म्हणून त्याचे खूप सारे लेअर आहेत, एकाखाली 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 एक. जेव्हा आपल्याला लागतं किंवा खरचटतं तेव्हा स्किनचा एकदम असा हलकासा पापुद्रा निघतो बघा, तो एक लेअर आहे. असे खूप सारे लेअर खाली 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 बघा ना, एका लेअरच्या खाली हा पहिला लेअर, हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, असे अनेक लेअर एका खाली एक आहेत. आणि असं का आहे? आपले आतले ऑर्गन्स डॅमेज होऊ नये, रक्तवाहिन्या डॅमेज होऊ नये आणि आतल्या अवयवांचं प्रोटेक्शन व्हावं, ऑब्व्हियसली. मग एक ग्लॅन्ड्युलर एपिथेलियम, इनर लेअर ऑफ स्किन, आपल्या स्किनच्या आतला आता हा भाग आहे. सेल्स कंटेन वेसिकल्स पॅक्ड विथ सेक्रेटरी मटेरियल, आपल्या ह्या आतल्या स्किनच्या खालच्या ह्या लेअरमध्ये ग्लॅन्ड्युलर एपिथेलियम मध्ये सिक्रीट करणारं मटेरियल आहे. काहीतरी इम्पॉर्टंट गोष्टी ज्या आपल्या स्किनच्या बाहेर आपल्याला पाठवायच्या, सिक्रेशन म्हणजे स्त्रवणे, सिक्रेशन ऑफ स्वेट, घाम येणार असेल किंवा आपल्या शरीरावर एक हलकासा ऑइलचा लेअर असतो बघा. आता तो पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये त्याची सगळी बोंबच होते, कारण की जी हवा असते बाहेर एक तर कोरडी असते किंवा थंडी असते. पण उन्हाळ्यामध्ये तुम्ही स्वतःच बघा, तुम्ही इमॅजिन करा आणि स्वतःचं शरीर उन्हाळा हिवाळ्या तीनही ऋतूमध्ये कसं असतं हे जरा आठवून बघा. आपलं शरीर हे उन्हाळ्यामध्ये जास्त चमकदार असतं. तुम्ही उन्हामध्ये खेळलात ना तरी पण आपल्या शरीराला प्रोटेक्ट करणारं एक हलकसं तेलाचं लेअर आपल्या शरीरावरती तेव्हा खूप व्यवस्थित पसरतं. का? कारण एकतर खूप गरमी असते, उष्णता असते, सगळे लिक्विड्स शरीरातनं बाहेर इझिली पडतात आणि इझिली पसरतात बिकॉज ऑफ हीट. पण पावसाळ्यामध्ये तीच आपली त्वचा खरबरीत, वृक्ष, काळी अशी झालेली असते आणि हिवाळ्यात तर तिची सगळी रया गेलेली असते, एकदम काळे कुट्ट दिसतो आपण, बरोबर. आणि किती तुम्ही मॉइश्चरायझर लावा, तेल लावा, तूप लावा, पण स्किनचा डॅमेज होतोच, कारण की थंडी असते ना. आपल्या सेल्सला त्या थंडीचा त्रास होतो. बाहेर थंडी आणि आतमधलं टेम्परेचर शरीराचं 37 डिग्री, ह्याचा मिसमॅच झाल्यामुळे शरीराला, आपल्या त्या सेल्सना त्याचा परिणाम भोगावा लागतो. पण म्हणून आपल्या आतल्या ह्या ज्या तैलग्रंथी असतात, ह्या तैलग्रंथी, त्याच्यातनं तेल बाहेर पडतं. आपलं स्किन एकदम सॉफ्ट मऊ राहण्याकरता, चमकदार राहण्याकरता हे तेल सगळ्या शरीरावरती असतं. तुम्हाला अनुभव घेतलाय का तुम्ही? बघा, मला सांगा. आपण सगळे शॅम्पू बिंपू लावून केस धुतो मस्तपैकी आणि त्याच्यानंतर 1-2 दिवसांनंतर तुम्हाला तुमचे केस आपोआपच चिकट चिकट झाल्यासारखे वाटतात का कोणाला? बघा बरं, सांगा बरं मला, तुमचा अनुभव असा आहे का? तेल न लावता, तुम्ही तेल लावलं नाही तरीही तुमचे केस आपोआप चिकट झालेत असं तुम्हाला वाटतंय का? सांगा. स्वच्छ धुतल्यानंतर सुद्धा. मीच बोलते एवढ्या वेळ.
चला आता माईक ऑन करा आणि सांगा. प्रश्न समजला? नाही मॅम, एकदा समजवा ना. बघा, मी आता तुम्हाला असं म्हटलं होतं की आपण समजा आता रविवार आहे, रविवारच्या दिवशी आपण छान आंघोळ करतो, भरपूर मोठी आंघोळ करतो, भरपूर पाणी बिणी घेऊन आरामात 1 तास आंघोळ करतो आणि स्वच्छ केस बीस धुवून टाकतो आणि मग धुतलेले केस, त्याला तेल लावलं नाही आपण तरीही 1-2 दिवसांनी आपोआप तेलकट होतात, चिकट होतात. असं तुम्हाला अनुभवाला आलं आहे का कधी? हो टीचर. तुम्ही तेल लावलं नाही तरीही शरीराला काळजी आहे. शरीर म्हणतं हे आहेत इडियट, ह्यांना फॅशन करायची आहे, ह्यांना काही काळजी नाही स्वतःच्या केसांची. ह्यांनी वरून तेल टाकलं नाही तरी नको टाकू दे, मी स्वतःच हळूहळू माझं ऑइल सिक्रेट करेन. ते सगळ्या शरीरामध्ये ऑइल हळूहळू सिक्रेट होतच असतं. ते आपल्या केसांवरती, म्हणजे केसांची जी त्वचा असते की नाही खालची, त्याला आपण स्काल्प म्हणतो, तिथे पण हे असं असं हलकं हलकं ऑइल येत असतं. आणि आपल्याला घाम आला, आपण उन्हात फिरलो आणि धूळ मातीमध्ये गेलो तर मग त्या केसांची अवस्था एकदम बेकार होते. त्याच्यामध्ये चिटकवण्याकरता तेल ऑलरेडी आहे ना, आणि वरनं आपण त्याला मदत केली आहे घाण गोष्टी येऊन चिटकायला. सो हे ग्रँड्युलर एपिथेलियमचं काम आहे हे असं काही काही खालून वरती सोडत राहणं, सिक्रेट करणं म्हणजे स्त्रवणं. मग कॉलमनर एपिथेलियम, इनर सरफेस और म्युकोसा ऑफ इंटेस्टाईन एलिमेंटरी कनाल, हे आपल्या पोटाच्या आतले टिश्यू आहेत. इंटेस्टाईन म्हणजे छोटे आणि मोठे आतडे, त्याच्या आतमधले हे टिश्यू आहेत. कसे आहेत बघा, उभे उभे लंबे लंबे. Column like tall cells, the upper free surface bears folds made of these cells at places of absorption. जिथे जिथे, आता तुम्हाला माहितीये की आपल्या छोट्या आणि मोठ्या आतड्याचं सगळ्यात महत्वाचं काम आहे, आपण जे काही अन्न खाल्लं त्यातले सगळ्यात महत्वाचे जे काही न्यूट्रिएंट्स असतात, जीवनसत्व असतात, ती ऍब्झॉर्ब करणं, शोषून घेणं आणि रक्तामध्ये मिसळणं. ते शोषून घेण्याकरता इथे मध्ये मध्ये जागा आहेत आणि म्हणून ते असे उभे उभे लंबे लंबे फिरत राहा. अन्न इकडून तिकडे फिरत राहा. भरपूर मोठे पाईप असतात ते पोटातले, त्याच्यामध्ये अन्न फिरतं 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 आणि इथे मध्ये मध्ये ऍब्झॉर्ब होत राहतं. ठीक आहे. ह्याच्यामध्ये फोल्ड आहेत ना बघा ना, असे मध्ये मध्ये खड्डे खड्डे, तर तिथे ते ऍब्झॉर्प्शन होतं. सिक्रिशन ऑफ स्वेट ऑइल नाही, सिक्रिशन ऑफ डायजेस्टिव्ह ज्यूस, ऍब्झॉर्प्शन ऑफ न्यूट्रिएंट्स. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की आपल्या पोटामध्ये जे काही डायजेस्टिव्ह ज्युसेस असतात त्याच्यामधनं वेगवेगळे न्यूट्रिएंट्स असतात ते ऍब्झॉर्ब होतात. ठीक आहे. मग आहे सिलिएटेड एपिथेलियम. सिलिएटेड एपिथेलियम म्हणजे काय? सिलिया, इनर सरफेस ऑफ रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. रेस्पिरेटरी ट्रॅक्ट म्हणजे आपले श्वसनाचे सगळे ऑर्गन्स, ह्याच्या इनर सरफेस वरती अपर फ्री सरफेस ऑफ सेल्स बियर्स मायन्यूट, हे मिनिट नाहीये, मायन्यूट हेअर लाईक प्रोसेसेस. केसांसारख्या बारीक 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 त्याच्यामध्ये रचना असतात. ते पुश म्युकस अँड एअर फॉरवर्ड टू कीप द एअर पासेज फ्री. Boys, you can go and sit in that room on the bed if you want. You can start the fan there. So, what they do, they push the mucus and air forward to keep the air passage free. म्हणजे तुम्हाला इकडनं तुमच्या शरीरामध्ये आता हवा येणार आहे ना, तर तुम्हाला काय करायचं, त्याला क्लीन करायचंय आणि त्याच्यामधनं म्युकस आणि एअर पुढे ढकलायचंय आणि तुम्हाला एअर पॅसेज फ्री ठेवायचंय, म्हणून त्याच्यामध्ये बारीक बारीक केसांसारखे मिनिएचर स्ट्रक्चर्स असतात. आता पुढचं काय आहे, क्युबॉइडल एपिथेलियम. क्युबॉइडल एपिथेलियम म्हणजे काय? क्युबॉइडल एपिथेलियम मध्ये काय आहे, ट्युब्युलस ऑफ किडनीज. एक मिनिट. हॅलो. हा, तर सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. ओके, तर क्युबॉइडल एपिथेलियम मध्ये आपण काय बघितलं, क्यूब क्यूब क्यूब. आपल्याला माहिती आहे ना क्यूब म्हणजे काय? क्यूब असा काढतो ना आपण, त्याला मराठीत काय म्हणतात रे? ठोकळा असा. बरोबर, सगळे चौरस एकमेकांना बरोबर जोडले गेले की क्यूब बनतो.
आता हा जो काढलेला आहे मी क्यूब आणि हा जो आहे तो बघा, ह्याची रचना सेम टू सेम दिसत नाहीये का? हे क्युबॉइडल एपिथेलियम आहे. These are tubules of kidneys, nephrons, salivary glands. So these are cuboidal cells. त्यांचं काम काय आहे? रिअब्सॉर्प्शन ऑफ युजफुल मटेरियल्स फ्रॉम युरिन अँड सिक्रिशन ऑफ सलायवा. जे काही अनावश्यक गोष्टी म्हणून फेकून दिलं जाईल त्यातलं उपयोगी आहे ते काढून घ्यायचं, रिअब्सॉर्ब करायचं. आणि सलायवा म्हणजे लाळ, आपल्या तोंडामध्ये पण आहे, सलायवरी ग्लँड्स मध्ये. सो त्या ग्लँड्स मधले हे क्युबॉइडल एपिथेलियम आहेत, हे काय करतात? सिक्रेट करतात, बाहेर टाकतात. काय? लाळ बाहेर टाकतात आणि आवश्यक त्या गोष्टी शोषून पण घेतात. क्यूब स्पंज असतात की नाही, स्पंज त्याच्यासारखी. सो अशा पद्धतीने आपण इथे वेगवेगळ्या एपिथेलियल टिश्यूजची व्हरायटी बघितली. आता बघा कनेक्टिव्ह टिश्यू, हा दुसऱ्या प्रकारचा महत्वाचा टिश्यू आहे आपल्या शरीरातला. सगळ्यात पहिला आपण बघितला तो होता ब्लड. इट इज अ क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम. आपल्या शरीरामध्ये सगळीकडे ब्लड आहे, आपण मगाशीच बोललो. इट हॅज एरिथ्रोसाइट्स, ल्युकोसाइट्स. एरिथ्रोसाइट्स, ल्युकोसाइट्स म्हणजे आरबीसीस, डब्ल्यूबीसीस. प्लेटलेट्स, आपल्या शरीरामध्ये प्लेटलेट्स असतात. त्याचं काम असतं, आपल्याला जखम झाली तर त्याला खपली चढवणं, बरोबर, हे त्याचं काम असतं. मग हे सगळंच्या सगळं प्लाझ्मा मध्ये असतं. प्लाझ्मा आपल्या प्रत्येक पेशीमध्ये जसं सायटोप्लाझम असतो की तसा त्याच्यामध्ये प्लाझ्मा पण असतो ब्लडमध्ये. ना ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन, न्यूट्रिएंट्स, हॉर्मोन्स अँड वेस्ट, ह्याचं काम काय? सगळं ट्रान्सपोर्ट करत राहणं, आपण मगाशीच बोललोय. दुसरा कनेक्टिव्ह टिश्यू आपल्या बॉडी मधला आहे लिव्ह. पण त्याच्या आधी जरा हे वाचूया आपण. टिश्यूज विच जॉईन डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी आर कॉल्ड एज कनेक्टिव्ह टिश्यूज. Cells in this type of tissue are loosely arranged with the ground substance in the free spaces in between. The ground substance may be solid, liquid like water or jelly like. आपल्या हाडांच्या मध्ये पाण्यासारखा द्रव नाही, आपल्या हाडांच्या मध्ये जेली सारखा पदार्थ आहे. बघा, आपल्या पाठीच्या मणक्यांना, दोन मणक्यांना एकमेकांवर ठेवलंय, त्याच्यामध्ये एक काहीतरी मटेरियल. तुम्ही ऐकलं असेल, गुडघ्याची गादी खराब झाली, गुडघ्याच्या गादीचं ऑपरेशन झालं. ते काय असतं? त्या दोन गुडघ्यांच्या हाडांना एकमेकांवर घासले गेल्यामुळे तिथला जो टिश्यू आहे तो खराब होतो आणि तो रिप्लेस करण्याची ती सर्जरी असते. ठीक आहे. आता लिम्फ मध्ये काय? लिम्फ हा एक दुसरा कनेक्टिव्ह टिश्यू. इट इज ऑल अराउंड द सेल्स इन द बॉडी. आपल्या सगळ्या शरीरामध्ये लिम्फ पण आहे. फ्लुइड oozed out of blood capillaries contains leukocytes and liquid ground substance. त्याचं स्ट्रक्चर कसं आहे की आपल्या ब्लड कॅपिलरीज मधनं जे काही ल्युकोसाइट्स म्हणजे डब्ल्यूबीसीस येतात आणि त्याच्यामधनं लिम्फ सारखा पदार्थ बाहेर येतो. ह्याचं काम काय? प्रोटेक्शन ऑफ बॉडी फ्रॉम दी इन्फेक्शन्स. तर ऑब्व्हियसली डब्ल्यूबीसीसच्या आसपास लिम्फॅटिक मटेरियल मध्ये हे असतं. नंतर आहे एरोलर टिश्यू किंवा एरिओलर टिश्यू. इट इज बिटवीन द स्किन अँड मसल्स अराउंड ब्लड वेसल्स. ओ माय गॉड, चित्र बघा किती भयंकर कॉम्प्लेक्स आहे. ही आपली स्किन, त्याच्यामध्ये आहेत मसल्स, त्याच्यामध्ये आहेत न्यूरॉन्स, त्याच्यामध्ये आहेत ब्लड कॅपिलरीज. ह्या सगळ्याच्या मध्ये एरिओलर टिश्यूज आहेत. Different types of cells loosely arranged and supported by a jelly-like ground substance and elastic fibers. ह्यांचं काम काय आहे? टू सपोर्ट द इंटरनल ऑर्गन्स. खूप सारे आपले अवयव आतमधले खूप डेलिकेट आहेत ना. व्हायटल ऑर्गन्स इन अवर बॉडी खूप नाजूक. लंग्स, हार्ट, ब्रेन, बरोबर, लिव्हर, किडनीज, हे सगळे नाजूक अवयव आहेत. त्यांच्या आजूबाजूला 100 गोष्टी चालू आहेत शरीरामध्ये. पण आपल्या ह्या अवयवांना, हाडांचा, आजूबाजूच्या अवयवांचा, ब्लड कॅपिलरीज किंवा अजून काही आजूबाजूला शरीरामध्ये असलेल्या गोष्टींचा त्रास होऊ नये आणि सपोर्ट मिळावा, हे काम एरिओलर टिश्यू करतं. मग एडिपोस टिश्यू. आता एडिपोस टिश्यूचं काय काम आहे? बिलो द स्किन अँड अराउंड द इंटरनल ऑर्गन्स. आपल्या शरीराच्या आतमध्ये आहे एडिपोस टिश्यूज. आपल्या स्किनच्या खालचा जो लेअर आहे तो एडिपोस टिश्यूचा आहे आणि आपल्या सगळ्या इंटरनल ऑर्गनच्या आजूबाजूला या एडिपोस टिश्यूचं आवरण आहे. सेल्स फिल्ड विथ फॅट ड्रॉपलेट्स, जेली लाईक ग्राउंड सबस्टन्सेस, असं त्याचं स्वरूप आहे. ह्याचं काम काय आहे? इन्सुलेशन. बघा, आता हे मी तुम्हाला सांगते कसं आहे. काही लोकांना खूप लवकर थंडी वाजते, त्या कॅटेगरीमध्ये मी स्वतः पण येते. तर काही लोकांना अजिबात थंडी वाजत नाही. मस्त थंड हवा सुरू असते, इकडे तिकडे लोक फिरत असतात, बर्फामध्ये जातात, पावसात भिजतात, तरी त्यांना थंडी बिंडी काही वाजत नाही. एवढीशी झुळूक आली तरी पण मला असं वाटतं बापरे किती थंडी.
इन्सुलेशन या शब्दाचा अर्थ आहे हीट कंडक्ट करणे, आणि ते न कळणाऱ्या पदार्थांना आपण इन्सुलेटर म्हणतो, बरोबर की नाही? मग इन्सुलेशन म्हणजे आपल्या शरीराला बाहेरच्या सगळ्या थंडी, वारा, पाऊस याच्यापासून वाचवणं म्हणजे इन्सुलेशन करणं. काही लोकांच्या शरीरामध्ये हा टिश्यू खूप कमी असतो, जसं माझ्याकडे बहुतेक खूप कमी आहे, तर मला लगेच थंडी असते. मला आत्ताही थंडी असते, जेव्हा की आज आहे 11 फेब्रुवारी आणि आता उन्हाळा सुरू होणार आहे. पण मला आज सकाळपासूनच थंडी वाजते. तर याचा अर्थ असा आहे की आता माझी सिस्टीम बहुतेक गडबडणार आहे. 2 दिवस आमच्या गावात जत्रा होती ना, जत्रेमध्ये फिरून आले मी, 100 प्रकारच्या लोकांमध्ये जाऊन आले. आणि त्याच्यामुळे कसं असतं, साथीचे रोग सुरूच असतात ना, सर्दी, खोकले, ताप. सो त्याच्यातलं काहीतरी मला गिफ्ट मिळालेलं दिसतंय. सो मला थंडी वाजते सकाळपासून. पण खूप लवकर थंडी वाजणं बघा, तुम्ही इमॅजिन केलं असेल, तुमच्या घरामध्ये असं जर कोणी असेल तर तुम्हाला समजलंय का? सांगा बरं, तुमच्याकडे असं कोणी आहे का? पंखा लावला की म्हणतात नको नको बंद करा, खूप थंडी आहे. असं आहे कोणी तुमच्याकडे? सांगा बरं जरा मला. पटकन बोला, अनम्यूट करा आणि सांगा. तुमच्या मित्रमैत्रिणींपैकी किंवा तुमच्या फॅमिलीपैकी असं कोणी आहे का? पंखा लावला की लगेच म्हणतात नको नको, खूप थंडी असते, बंद करा तो पंखा, नाही तर कमी तरी करा. आहे का कोणी? मॅडम माझा भाऊ. आपल्याला खूप गरम होत असतं. मॅम त्याला पंखा पेंग्विनच्या पाठीला पण असते ना? पेंग्विन्सच्या पाठीला, हो, पेंग्विन्स तर बर्फाच्या आसपासच राहतात ना, बरोबर ना? त्यांच्याकडे असा एडिपोस टिश्यू किती स्ट्रॉंग असेल त्यांचा. मी आपल्या सामान्य लोकांचं म्हणते, महाराष्ट्रात राहणारे. आपल्याकडे पण असे खूप लोक आहेत, लगेच थंडी वाजते, लगेच गरम होतं, कारण की शरीराचे इन्सुलेशन एकदम नाजूक आहे. आणखी याचं काम असतं सप्लाय ऑफ एनर्जी अँड स्टोरेज ऑफ फॅट्स. चला, आता एक मजा तुम्हाला मी सांगते. आपण खूप दिवसात 2-3 वेळेला तरी काही काही खातो. भूक लागली की आपण कधी चहा बिस्किट खातो, नाश्ता करतो, जेवण करतो, फळं खातो, दूध पितो. काही लोक जे नॉनव्हेज खातात ते नॉनव्हेज पण खातात, अंडी खातात, काय असं आपल्या अन्नामध्ये वेगवेगळे प्रकार ते आपण खातो. घरी जेवायचा कंटाळा की आपण हॉटेलमध्ये जातो आणि आपण खातोच. घरी आणि बाहेर जाऊन कंटाळा तर आपण बाहेरून कधी कधी मागवतो, कधी कधी वडापाव खातो. आपण अनेक गोष्टी खातो. त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीराला आवश्यक नसतात. ज्या अनावश्यक गोष्टी ते शरीर बाहेर फेकून देतं. पण ज्या एक्स्ट्रा गोष्टी आहेत त्या शरीराच्या मध्ये स्टोअर केल्या जातात इन दी फॉर्म ऑफ फॅट्स. बघा, तुम्ही अशा लोकांना आठवून बघा जे सारखे खूप काही काही खात असतात आणि बैठ्या स्वरूपाचं काम करतात. असेल की आपोआप त्यांचं ना असं वजन वाढतं आणि हातपाय असं फुगल्यासारखे वाटतात, कारण की स्किनच्या खाली जो एडिपोस टिश्यू आहे तो हे फॅट्स स्टोअर करून ठेवतो. स्टोअर करून ठेवण्याचा अर्थ काय आहे की ते स्टोरेज. आता समजा आपण उपास केला, एक दिवस फक्त फळं खाल्ली किंवा फक्त दूध प्यायलं, जसं नवरात्रीमध्ये आपल्याकडे 9 दिवस खूप लोक उपास करतात. तुम्ही विचार केलाय का, तुम्ही बघितलंय का, किंवा तुमचं ऑब्झर्वेशन असं आहे का, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी त्यांच्या शरीरामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी आलेली असते, ते बारीक झालेले असतात. म्हणजे एक्स्ट्रा जो काही फॅट्स शरीरामध्ये जमा झालेला असतो तो ह्या 9 दिवसामध्ये आपोआप कमी होतो, बरोबर? आणि शरीराला स्वतःची कॅपॅसिटी समजते डायजेस्ट करण्याची, शरीराला आराम मिळालेला असतो. नाही तर खा 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 वर्षभर टाकतोच ना आपण त्या पिशवीमध्ये सगळं. तर एडिपोस टिश्यू हे स्टोअर करून ठेवतं आणि गरज पडेल तेव्हा परत देतो. आपण फिरायला जाताना एखादी खाऊची बॅग कशी घेऊन जातो तशी एडिपोस टिश्यू काम करते. मग आहे कार्टिलेज, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नोज, इयर, लॅरिंग्स, ट्रकिया, इथे हे असतं. आपल्या नाकाचा जो शेंडा, लोक म्हणतात ना काय ते नकट नाक, काय त्या भज्यासारखा आकार, काय धारधार नाक आहे, अरे बापरे. तुम्ही ऐकलं असेल, नाकाचं वर्णन करताना लोकांच्या वेगवेगळ्या उपमा तुम्ही ऐकल्या असतील. तुम्हाला तुमचं स्वतःचं नाक पण तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या बरोबर करून बघा. आपल्या नाकाला जरा हात लावा, असं कडक लांबच्या लांब आपल्याला नाक दिसतं, हो की नाही? त्या नाकाचा जिथे दोन्ही भुवयांच्या मधला कपाळाचा भाग आहे तिथून जरा नाकापर्यंत येण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला तुमच्या नाकाच्या इथे एक छोटासा खड्डा जाणवेल हाताला. म्हणजे कडक कडक आहे आणि मग एक छोटासा खड्डा आहे आणि मग पुढे नाक आहे. हे तुम्हाला जाणवलं का तुमच्यापैकी कोणाला? हो टीचर.
एकच मिनिट हा. अरे काय झालं रे, खूपच हे. सॉरी. सो हा, आता आपण आपल्या नाकातल्या कार्टिलेजला अनुभवलं. आता जर तुझ्या कानांना बघा जरा, कान जिकडे आपण आकारामध्ये, त्याला जरा दाबून बघ. आणि कानाचा खालचा भाग पण दाबून बघा, कोणता भाग इझिली प्रेस झाला, कोणता भाग इझिली वळला. कानाचा वरचा भाग, अरे माईक ऑन केलाय ना मी, ऐकू येतंय ना? हा, कानाचा जो वरचा भाग आहे तो जरा कडक आहे. आपण दाबून बघितलं तर आपण कानातले घालतो वरपासून खालपर्यंत, कुठे कुठे रिंगा बिंगा, ते बिग बाय घालतात, तिथे वरती बुगडी घालतात. मी त्या कानाचा वरचा भाग म्हणते. आणि खाली जे मऊ असतं की त्याच्याकडे आपण डूल घालतो कानातले, सगळ्या छोट्या मुलांचे कान टोचतात, त्या मऊ भागाबद्दल मी म्हणत नाही आता. त्याच्या वरचा जो कान आहे, तर तुम्ही दाबून बघितलं की तुम्हाला जाणवेल की तो जरा कडक आहे. तर तो बदलाय कार्टिलेजचा. फक्त इथेच नाहीये कार्टिलेज, लॅरिंग्स आणि ट्रकियामध्ये पण आहे. आणि हे कुठे? आपल्या शरीरामध्ये आतमध्ये, रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये. सो लुब्रिकेट द सरफेस ऑफ बोन्स, ह्याचं कामच आहे की आपल्या हाडांना लुब्रिकेट करणं, गिव्ह सपोर्ट. कानाचा आणि नाकाचा आकारच कार्टिलेजमुळे आलेला आहे. नाहीतर तुम्ही ते सांगाडा बघितला असेल, त्याच्यामध्ये नाक कसं असतं तसं आपलं नाक राहिलं असतं जर पुढे कार्टिलेज आला नसतं तर. आणि आपल्या मणक्यांच्या मध्ये सुद्धा कार्टिलेज असतात. ठीक आहे, म्हणून ते काय जेली लाईक, जेली कशी असते, चिकट चिकट मऊ मऊ पण फ्लेक्झिबल, असं ते दोन हाडांच्या मध्ये असतं. त्याच्यामुळे हाडांना सपोर्ट मिळतो. ठीक आहे, आणि लुब्रिकेशन पण मिळतं. आता पुढे आहेत बोन्स. तुम्ही म्हणाले बोन्स हे तर ऑर्गन्स आहेत, हे कसे काय कनेक्टिव्ह सबस्टन्सेस किंवा कनेक्टिव्ह टिश्यूज मध्ये येतात? अ स्केलेटन, अ स्पेसिफिक स्ट्रक्चर एक्सटेंडिंग थ्रू आउट द बॉडी. म्हणजेच काय, इट इज अ फ्रेम वर्क, त्याच्या आजूबाजूला सगळं जोडलं गेलेलं आहे. तर म्हटलं कनेक्टिंग टिश्यू, त्या हाडांच्या आजूबाजूला मसल्स आहेत, त्याच्यामध्ये ऑर्गन्स ठेवलेले, आणि त्या हाडांमध्ये आपल्या आरबीसीस डब्ल्यूबीसीस पण बनतात. सो ऑस्टिओसाइट्स एम्बेडेड ऑफ कॅल्शियम फॉस्फेट, हे बोनचं काम. इट सपोर्ट्स अँड प्रोटेक्ट्स डिफरंट ऑर्गन्स अँड हेल्प इन मुवमेंट. बरोबर, म्हणजे हालचाल करण्यामध्ये आपल्याला हाड मदत करतात. त्याच्याशिवाय कसं काय, आपण जर अमिबा सारखे असतो बिना हाडाचे, किंवा त्या गोगलगाई सारखे असतो, शरीराच्या आतमध्ये पण हाड नाही, तर आपण कशी हालचाल केली असती? तिच्यासारखेच आपण सरपटत सरपटत गेलो असतो, ओके नाही? म्हणून बोन्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू गिव्ह द शेप and then there are tendons and ligaments. Tendons and ligaments म्हणजे आपल्या हाडांना जॉईन करणारे, जॉईंट्सच्या ठिकाणी असलेल्या स्पेशल मसल्स आहेत. सो दीज आर फायब्रस, स्ट्रॉंग, लेस इलास्टिक लिगामेंट्स. तुम्ही ऐकलं असेल, खेळता खेळता धावता धावता तो पडला, त्याचा पाय मुरगळला आणि लिगामेंट टेअर झाली. मग लोक म्हणतात, अरे पाय किती सुजलाय, आता फ्रॅक्चर झालंय का? मग डॉक्टर चेक करतात, ते म्हणतात हाडाला काही झालं नाहीये, पण तिथली लिगामेंट टेअर झाली. म्हणजे हेअर लाईन फ्रॅक्चर किंवा लिगामेंट टेअर. मग ते हा खूप स्ट्रॉंग धाग्यासारखा हाडांना चिकवण्यात वगैरे जोडणारा पाहिजे की नाही. जसं आपण पेपर दुसऱ्या पेपरला जोडायला फेविकॉल लावतो मध्ये, तसं आपल्या हाडांना मसल चिटकतील कसे, त्याच्यामध्ये टेंडॉन्स असतात आणि लिगामेंट्स असतात. समजलं? सो दे आर द जॉईंट or to different hard parts of the body. आता मस्क्युलर टिश्यू, दिस इज द थर्ड टाइप ऑफ टिश्यू. बापरे, किती अभ्यास करतोय आपण. मस्क्युलर टिश्यू, बेंड युअर आर्म ऍट एल्बो. आपला हात एल्बोच्या इकडे आपण असा जरा खाली वळवायचा.
Observe the muscles in the front and the back of the arm. Straighten the arm and observe the same muscles again. Do the same with your leg folding at it at the knee joint. Did you experience the contraction and relaxation of muscles at every moment? म्हणजे बघा, आपल्या मसल्स, आपण हाताच्या पायाच्या धावपळ करतो तेव्हा, वस्तू उचलतो तेव्हा, पळतो तेव्हा, बसतो तेव्हा, ह्या सगळ्या मसल्स कॉन्ट्रॅक्ट करतात आणि रिलॅक्स करतात. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे आकुंचित होणे, रिलॅक्सेशन म्हणजे प्रसरण पावणे. उदाहरणार्थ, तुम्ही तुमचा हात जरा आता समोर ठेवा, ताठ करा. आता तुम्ही हात ताठ केलाय, तुमच्या हाताला कुठेतरी ताण जाणवतोय का? कोपऱ्याच्या इकडे हात थोडासा ताणल्यासारखा वाटतो आणि तळहाताच्या खालच्या बाजूला हात ताणल्यासारखा वाटतो. पण आपल्या दंडाचे मसल्स एकदम मस्त लूज झालेले आहेत. आता तो हात खांद्यापर्यंत आणला. आता आपल्या खालचे हाताचे मसल्स आहेत ते आता कूल झालेत, रिलॅक्स झालेत. म्हणजेच काय, देर आर टाइप्स ऑफ मसल्स आणि त्या मसल्स रिलॅक्स करतात, कॉन्ट्रॅक्ट करतात आणि आपल्या हातापायाच्या मुवमेंट्स करवतात. आता मस्क्युलर टिश्यूचे 3 भाग आहेत. एक आहे स्ट्रेटेड, नॉन स्ट्रेटेड आणि कार्डियाक. आपण मगाशी जे म्हणालो की नाही, मसल स्पेशल टाइप्स असतात, त्यातले कार्डियाक म्हणजे आपले हार्टचे. कार्डियाक हा शब्द हार्टसाठी वापरला जातो. आपण तिथून सुरुवात करूया. मसल सेल्स आर सिलेंड्रिकल, युनिन्यूक्लियट अँड ब्रांच्ड. हा आपल्या हार्ट मसल्सचा एक छोटासा ओव्हरव्ह्यू आहे. बघा किती लांबच्या लांब आहे ही मसल, एकच न्यूक्लियस आहे त्याच्यामध्ये. स्ट्रेट आहे आणि लांब आहे आणि त्याच्यामध्ये एकच न्यूक्लियस आहे आणि त्या ब्रांच आहेत. ब्रांच म्हणजे एकमेकांशी त्यांच्या ब्रांचेस झालेले आहेत, अशा जशा झाडाच्या असतात. स्ट्रक्चर कसं आहे त्याचं, डार्क अँड लाईट बँड्स आर प्रेझेंट. तुम्हीच बघा, जसं गांडुळाचं असतं की नाही सेगमेंटेड पार्ट, तसं ह्याच्यामध्ये पण डार्क लाईट असे बँड्स आहेत. At heart, the heart is made of these muscles, and their movements are not under the control of your will. They contract and relax rhythmically. They are not in our control. ठीक आहे. काही मसल्स आपल्या कंट्रोलमध्ये मूव्ह करतात, त्याला व्हॉलेंटरी मसल्स म्हणतात, आणि या इनव्हॉलेंटरी मसल्स आहेत. इनव्हॉलेंटरी या शब्दाचा अर्थ आहे तुमच्या इच्छेप्रमाणे तुमचं हार्ट काम करणार नाही. तुम्हाला खूप दुःख झालं, पेपर काय भयंकर होता, मला आता खूप दुःख होतंय, मला असं वाटतंय थोडा वेळ झोपून जावं. तुमचं हार्ट जर असं म्हणलं ना, थोडा वेळ झोपून गेलो तर झालंच मग कल्याण. म्हणजे आपल्याला किती दुःख होऊ दे, किती आनंद होऊ दे, कधी कधी आपण आनंदाच्या वयात म्हणतो ना, काय मस्त दिवस होता आज. आणि काही काही लोक म्हणतात, झालं माझ्या आयुष्याचं सगळं ध्येय प्राप्त झालं, आता मी मेलो तरी चालेल. हे असं सगळं जे आहे ना, ते हार्ट ऐकत नाही आपलं. मी मेलो तरी चालेल हे त्या माणसाचं वाक्य त्या हार्टने ऐकलं तर काय होऊ शकतं तुम्हाला समजतं ना. हार्ट आपला कुठलाच मूर्खपणा ऐकत नाही, तर त्याचं काम निरंतर करत राहतं. आपण आईच्या पोटात असतो ना, तेव्हापासून आपलं हार्ट पंप करतं. ते सोनोग्राफीमध्ये आवाज येतो, तेव्हापासून आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत हार्ट त्याचं पंपिंग चालू ठेवतो. म्हणून ते आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये, त्याच्या एका रिदम प्रमाणे त्याचं ते काम करत राहतं. आणि याचं काम काय, कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ द हार्ट. आपल्या हार्टला कॉन्ट्रॅक्ट करणं, रिलॅक्स करणं, शरीरामधलं सगळं रक्त हार्टकडे आणणं आणि हार्टकडून पंप करून सगळे पसरवणं, हे कंटिन्युअसली होत असतं. मग आहे नॉन स्ट्रायटेड मसल्स. नॉन स्ट्रायटेडचा अर्थ काय, अशा मसल्स ज्या मसल्स मध्ये एक बघा, तुम्ही त्याचं चित्र बघा, त्या आपल्या मसल्स दंडाच्या, पायाच्या, बरोबर अशा ठिकाणी आहेत. आणि दुसऱ्या आहेत स्ट्रेटेड मसल्स किंवा स्ट्रायटेड असं काहीही आपण त्याला म्हणू शकतो. आता दोघांनाही आपण बघूया. आधी आपण स्ट्रेटेड मसल्स बघूया. ठीक आहे. मसल्स सेल आर लॉंग, सिलेंड्रिकल. आता 2-3 पाण्याचे पाईप बाजूबाजूला ठेवले आणि एका पाईपमध्ये खूप सारे होल केले. ऍक्च्युली होल नाही करायचे, दिज आर न्यूक्लियाय. खूप सारे याच्यामध्ये असे न्यूक्लियाय तुम्ही टाकले एका मोठ्याच्या मोठ्या पाईपमध्ये, तर कसं स्ट्रक्चर दिसेल, ते आहेत स्ट्रेशन्स त्याचे किंवा स्ट्रायशन्स, आणि हे आहेत न्यूक्लियाय. तर these are long, cylindrical and multinucleate muscles and they have no branches. एकसारखेच आहेत ते. सो त्याचं स्ट्रक्चर काय आहे, दे आर अल्टरनेट डार्क अँड लाईट बँड्स. त्यांच्याकडे पण डार्क अँड लाईट बँड्स आहेत. ठीक आहे. आणि ऑन दिस मसल्स आर and they are
attached to bones. They are also called as skeletal muscles. ह्या सगळ्या लांब muscles जोडलेल्या सुरक्षित काम करणाऱ्या मसल्स, हाडांना जोडलेल्या, पायाला, हाताला, आर्म्सना, बोल मसल्स ज्या आहेत त्या माझ्या कंट्रोलमध्ये. मला नाही वाटलं तुमच्याशी बोलावं, मी तोंड बंद करून गप्प बसेन की नाही. म्हणजेच या मसल्सचा कंट्रोल माझ्या हातात आहे. मला येते कसे नाही पण तरी. सो अशा पद्धतीने या स्ट्रायडेड मसल्स असतात. मग नॉन स्ट्रायडेड मध्ये काय असतं? मसल सेल्स आर शॉर्ट, स्पिंडल शेप्ड, युनिन्यूक्लिएड अँड हॅव नो ब्रांचेस. हे बघा, हे असे लंबुळके, असे दाण्यासारखे असतात, अशा असतात, अशा दोन्ही बाजूने निमुळत्या आणि मध्ये अशा फुगलेल्या, अशा ह्या सेल्स असतात. लांब लांब नाही आहेत, त्याला ब्रांचेस पण नाही, आणि त्यांच्यामध्ये पण युनिन्यूक्लिएट एकच न्यूक्लियस आहे. डार्क नॉट अटॅच्ड bones and their move. Hence they are called muscles. आपल्या उघड बंद करणे, आपल्या पोटातलं जे अन्न आहे ते पुढे 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 ढकलणे, आपल्या हार्ट मध्ये रिलॅक्सेशन मॅम तुमचा आवाज आता अटकतोय. आणि कॉन्ट्रॅक्शन या दोन्ही गोष्टींना हार्ट मसलच्या सप्लिमेंटरी बाकीच्या ज्या मसल मॅम तुमचा आवाज ब्रेक त्यांनी होतोय. सपोर्ट आवाज ब्रेक होतोय. आपण 3 महत्वाच्या सेल्सचे टाइप्स बघितले. ऑलरेडी डिस्कस केलेले. नर्वसचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट टाइम करू. ठीक आहे, भेटूया पुढच्या वेळेला. ओके मॅम, बाय. बाय मुलांनो, गुड नाईट. थँक्यू प्रेमा मॅम, थँक्यू Bye, संगीता मॅम. ma'am. गुड नाईट मुलांनो. बाय मॅम, गुड नाईट. बाय. बाय बाय, गुड नाईट.